सुख है अगर क्या बात है मित्रा. आत्ताच्या दादाच्या बोलण्यावरनं असं वाटतं की आपल्याला या घरातून कोणी बाहेर नाही काढू शकत आता. असा इमोशनली ब्लॅकमेल केलाय मी दादाला की. तुला काय वाटतं तुझ्या बोलण्यामुळे झालंय सगळं? मग तुझ्या एका सर्टिफिकेट मुळे झालंय सगळं? गौरांग मुधोळकर, कळत नाहीये का तुला? ह्या सगळ्याच्या मागे ना मला काहीतरी वेगळं दिसतंय. बस. आपण इथून गेल्यावर दादा इमोशनली डिस्टर्ब झाला असेल. आपल्या लहान भावाशी असं वागल्याचं त्याला वाईट वाटत असेल. हे भावाभावांचं प्रेम आहे, तुला नाही कळणार. गौरांग, अरे तुमच्या भावाभावाच्या प्रेमापेक्षा मोठं रामायण महाभारत घडतं इथे. कळत नाहीये का तुला? सगळं वातावरण कसं बदलून गेलं, एकदम दिसत नाहीये? हो, पण ह्या सगळ्यात आपलं भलं झालं ना, बस. गौरांग, दादा आणि मंजिरी वहिनीत काहीतरी घडलंय. घडलंय म्हणण्यापेक्षा बिनसलंय. तू बघितलंस दादा कसा बोलत होता वहिनीशी? जाऊ दे ना, त्यांच्यात जे झालं असेल ते झालं असेल. आपली या घरात एंट्री झाली ना, बस. हा, आपण कशाला आपला मूड स्पॉइल करायचा? अरे गौरांग, तुला कळत कसं नाहीये? या घरात नक्की काय घडलंय त्याचा शोध घ्यायलाच हवा. कारण ते कळल्याशिवाय आहे या परिस्थितीचा आपल्याला फायदा कसा होईल हे कळणार नाही. आणि ते कळल्याशिवाय आपली या घरातली जागा पक्की होणार नाही. कळतंय का? मी आलेच. काय करताय तुम्ही? हे न कळण्यात की मूर्ख नाही असतो. मला माहिती आहे तुम्हाला मी नकोशी झाले, हो ना? माझा चेहराही बघण्याची इच्छा नाहीये ना तुमची? इतकं कळतं तुला? छान. हे बघा, तुम्ही नका स्वतःला त्रास करून घेऊ. तुम्ही झोपा बेडवर, मी झोपेन खाली. उपकार नको तुझे. हवं तर मी अगदी दाराबाहेर चटई घालून झोपायला तयार आहे, पण प्लीज तुम्ही बेडवर झोपा. तू नको ना नाटकं करूस. या बेडवर झोपू मी. या बेडवर मी तुझ्याबरोबर काही फार महत्वाचे, काही फार अनमोल क्षण घालवलेत. पण आता मला कळलंय की त्या क्षणांमध्ये तू दुसऱ्याच कोणाचा तरी विचार करत होतीस. त्या क्षणांवर हक्क सांगायला तर दुसरं कोणतरी आलंय. आता मला या बेडवर झोप नाही लागणार. आणि तुला हे जरा तरी कळत असेल तर इथून पुढे ही नाटकं बंद कर आणि मला त्रास द्यायला येऊ नकोस. अहो,
काही बोलायचं होतं? नाही, तसं काही महत्वाचं नाहीये. तुम्ही आराम करताय ना? असू देत, मी नंतर येते. नाही, बोल तू. न बोलण्याचे परिणाम आता आणखीन बघायचे नाहीयेत मला या घरात. सासूबाई, त्या दिवशी मी फार बोलले ना तुम्हाला. खूप मोठी चूक झाली हो माझी. मला नंतर कळलं ते. आणि दादांनी जी शिक्षा दिली ना मला, तीही मला नंतर योग्यच वाटली. तू हे सांगायला आली होतीस? खरं तर माफी मागायला आले मी तुमची. तुला तुझी चूक लक्षात आली, त्याची जाणीव झाली, हेच खूप आहे. माफी वगैरे कशाला? बघा, अजूनही तुमचा राग नाही गेला ना माझ्यावरचा? प्लीज मला माफ करा. मी पाया पडते तुमच्या. तुम्ही मला माफ केल्याशिवाय मी पाय नाही सोडणार तुमचे. ठीक आहे, मी केलं माफ. काहीही झालं तरी तू सून आहेस मुधोळकरांची. हे असं पायाशी वगैरे पडणं शोभत नाही तुला. जा आता. प्रवासानं दमला असाल, विश्रांती घ्या. सासूबाई, आणखीन एक विचारू? मी तुम्हाला आई म्हणलं तर चालेल? थँक्स आई. सत्यजी, घड्याळ विसरलंयस तू. हे घे. हे माझं घड्याळ नाहीये. तुझंच आहे. तू पहिल्यांदा बघतोयस. मी आणलंय तुझ्यासाठी. तुझं आधीचं घड्याळ खूप जुनं झालंय. हे बघ प्रिया, मला हे सगळं आय नो तुला हे सगळं अजिबात आवडत नाही, पण मी हे काल परवा आणलं नाहीये. खूप आधी आणलं होतं तुझ्यासाठी. पण तू माझ्याशी जसा वागत होतास, त्यामुळे माझी कधी हिंमतच झाली नाही तुला हे द्यायची. कसं आहे, आवडलं ना? आय न्यू यू वुड लाईक इट. मला ना तुझा चॉईस परफेक्टली माहितीये. पण म्हणून तू माझी प्रत्येक हरवलेली आणि बिघडलेली गोष्ट रिप्लेस करू शकशील या भ्रमात अजिबात राहू नकोस. कळ? बरोबर आहे. मी जसं वागले त्यामुळे तुझा असा विचार करणं स्वाभाविक आहे. पण सत्यजित, ट्रस्ट मी, माझ्या मनात आता तसं काहीही नाहीये. तुला आठवतं आपण किती चांगले मित्र होतो? आपण जे झालं ते सगळं विसरून पुन्हा पहिल्यासारखे मित्र नाही होऊ शकत का? मला प्रेम मिळणार नाही हे तर मान्य केलंय मी, पण मला माझा मित्र गमवायचा नाहीये. सत्यजी, कधी येणारच? हे मी तुला सांगायची गरज असं मला वाटत नाही. नकोच, मला नकोच सांग. पण मावशी काळजी करत राहील म्हणून विचारते. परत येईन मी, इतकंच सांगतो. हे तूच सांगितलं होतंस. हॅपी न्यू फ्रेंडशिप, सत्यजित. लग्नापूर्वी वडिलांचा धाक आणि लग्नानंतर नवऱ्याची भीती. पुरुष कितीही वेळ घराबाहेर राहू शकतो, त्याला मर्यादा नाहीयेत. पण पत्नीने, मुलीने वेळेत घरी यायला हवं. तिने मर्यादा पाळायला हव्यात. तिने जर मर्यादा पाळल्या नाहीत तर तुम्ही तिच्या चारित्र्यावर संशय घेणार, आणि तुम्ही संशय नाही घेतला तर जग तुम्हाला घ्यायला भाग पाडणार.
वहिनी एकट्याच आहात ना? नाही म्हणजे दादा नाही आहेत ना? बरं झालं. म्हणजे मला ना खूप भीती वाटते हो त्यांची. कधी काय बोलतील, कधी चिडतील, काहीच सांगता येत नाही. वहिनी, तुम्हाला बरं नाहीये का? नाही अगं, तसं नाही, थोडा थकवा आलाय फक्त, बस. अहो मग इथे का बसलाय? इथे पडा ना, आराम करा. मी डोकं चेपून देऊ का तुमचं? अगं नाही नाही, असू दे, एवढं काही नाही. काही लागलं तर सांगा. आणि मला अगं नाही, तसं काही नाही. नाही कसं वहिनी, गेल्या वेळी तुम्ही एकट्या आमच्या बाजूने उभे राहिला होता. आता तुमच्यासाठी काहीतरी करायची वेळ आली आहे, तर करू द्यात की. हे बघ मित्र, असं काहीच नाहीये, खरंच. काही गरज पडली तर सांगेन मी तुला. बर, पण नक्की. येते मी. काय असं भूत बघितल्यासारखं का बघतोस माझ्याकडे? अरे घरी सगळं म्हणजे असं असताना तू ऑफिसला नसता आलास तरी चाललं असतं. झालं ते झालं. घरातला एखादा माणूस गेलं तरी आपण जेवायचं थांबवत नाही ना. मग संपलेल्या नात्यासाठी किती दिवस सुतत पाळायचं? तू काही शोधतोस का? चिखल लागला थोडासा हाताला. कामाचं बोला राजे, कामाचं बोला. चला, कसं आहे विहंग, म्हणायला आपला बिझनेस आहे, पण खरं तर ही रेस आहे, रेस. जो थांबला तो संपला. त्यामुळे काम करत राहायला हवं. बोला बोला, कामाचं बोला. कामाचं तसं सध्या काही मेजर नाहीये. मेजर नाही म्हणजे? अरे दादा होळकरांना भेटायचं होतं ना आपल्याला. अरे हो, पण पण म्हणजे दादा होकर सध्या इथे नाही आहेत. म्हणजे त्यांनी तशी आपल्याला वेळ दिली होती भेटायला. मी तुला फोनवरनं तसं कळलंही होतं, पण त्या दिवशी अचानक जे काही घडलं, म्हणजे ज्या दिवशी तू फार्म हाऊसवरून आलास त्या दिवशी, त्याच्यानंतर इथे भेटणार होतं एकदा, पण मग वहिनींच्या आईंचं असं अचानक. तुझ्या हाताला काही लागलंय का? हा रे, चिखल लागलाय हातांना, जातच नाही. हा, होळकरांचं काय? हां, दादा होकर परत कोल्हापूरला आले की आपण मग मीटिंग ठेवूया. फार उशीर करून चालणार नाही विहंग. हे काम लवकरात लवकर व्हायला हवं. ते होईल, पण वहिनी कशा दादा? काय? एखाद्या व्यक्तीची आई गेल्यानंतर ती व्यक्ती जशी असते तशी ती आहे. काय यार, निघत का नाही? तू बोललास त्यांच्याशी? बोलायचं काय? नाही म्हणजे बोलण्यासारखं काय राहिलं आमच्यात? सत्यजित, अरे कधीतरी परिस्थितीप्रमाणे आपली मतं बाजूला ठेवून वाकायला शिक. आता आणखीन काय वाकू मी विहंग? अरे मी तर मोडून पडलो विहंग. तू वाकायच्या काय गोष्टी करतोस? सत्यजित, अरे काय चाललंय का तुझं? अरे चिखल लागलाय माझ्या हाताला, मी काढायचा प्रयत्न करतोय, नाही निघत. मी काय करू? चिखल नाहीये तुझ्या हाताला. नाहीये म्हणजे? हे काय दिसत नाही तुला? आंधळा आहेस तू? चिखल नाहीये हा विहंग. अरे काय करतोय तू? तुझं अरे विहंग, मला थांब ना जरा. मी चल म्हटलं ना. अरे विहंग, तुझं अरे काय? चल म्हटलं.
गौरंग, मी तुला एक कमाल न्यूज द्यायला आली. ऐक ना, काय चाललंय तुझं? काय चाललंय म्हणजे? अगं यासाठीच चालू आहे पण या घरात. गौरंग, बाहेर काय चाललंय ना ते जास्ती महत्वाचं आहे. क्रिकेटची मॅच चालू आहे. त्याही पेक्षा जास्ती इंटरेस्टिंग गोष्टी चालू आहेत बाहेर. मी तुला म्हणलं नव्हतं, दादा आणि मंजिरी वहिनीत काहीतरी बिनसलंय. गौरंग, त्यांच्यामध्ये मोठं काहीतरी बिनसलंय. तुला कोणी सांगितलं? कोणी सांगायला कशाला पाहिजे? मी आत्ता गेले होते ना मंजिरी वहिनींच्या रूम मध्ये, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. तिथे ना एक फोटो लावला होता, भलताच कोणीतरी मुलगा होता आणि मंजिरी वहिनींनी त्याच्या गळ्यात हात घातला होता. जुना होता फोटो, गळ्यात मंगळसूत्रही नव्हतं, लग्नाच्या आधीचा असणार बहुधा. हे तुला काय वेड लागलंय का? अरे गौरांग, मी हे बघ, तसं असतं तर तो फोटो त्यांनी रूम मध्ये ठेवला असता का? हं? अरे तेच तर सांगतेय मी. इथे ना ते काहीतरी वेगळंच प्रकरण शिजतंय. शिजू दे, शिजू दे. हं? चांगलं शिजू दे. शिजलं ना की चांगला ताव मारू. ठीक आहे? तुला काही कळतं का रे? हा? त्यांचं प्रकरण शिजायच्या आत आपला प्लॅन रेडी असायला हवा. तू एक काम कर, तू उद्यापासून ऑफिसला जा. तिथे दादा असतीलच. तिथे जे काही कळेल ना ते मला येऊन सांग. घरात मी आहेच. गौरंग, दिस इज आवर ओनली चान्स. अशी संधी परत परत नाही चालून येत. ठीक आहे, पण ती आधी जरा जेवणाचं बघते का? खूप भूक लागली. बिस्किटांना काय चव पण नाही. अगं जा, कर काहीतरी. गौरंग, मी आत्ता जाऊन जर स्वयंपाक केला ना तर दादा ताबडतोब बाहेर काढतील आपल्याला. थांब जरा. मीरा, मीरा, काय चाललंय? अरे असंच जर का चालू राहिलं ना तर एक दिवस तुला मेंटल असायलम मध्ये ठेवावं लागेल. आणि मग प्रश्न पडेल की हाच का तो सत्यजित मुधोळकर. हे थांबायला हवं. हे बघ, आपण एखादा चांगला मॅरेज काउन्सिलर बघू. मॅरेज काउन्सिलर काय करणार आहे? तो काय माझं आणि मंजिरीचं नातं असं रिपेअर करून देणार आहे आम्हाला? कसं आहे व्यंग, ज्या नात्यांमध्ये थोडी तरी सुधारण्याची शक्यता असते ती लोक जातात मॅरेज काउन्सिलरकडे. तिथे तर नातंच नाही राहिलं. मॅरेज काउन्सिलर काही होणार नाहीये. तू सगळं एकटाच ठरवतोयस. नातं दोन व्यक्तींचं असतं. हो, पण त्या दुसऱ्या व्यक्तीनं माझी सरळ सरळ फसवणूक केली आणि ती फसवणूक मला कळली. आता काय? हे बघ, मी म्हणतो म्हणून आपण एकदा जाऊन बघूया. सोड रे, काही होणार नाही. तू सगळं तुला जे काही वाटतंय तेच त्रिवार सत्य मानून फायनल करून टाकलंस. तुला जर दुसरा काही विचारच करायचा नाही म्हटल्यावर मग काय, डिवोर्स देऊन टाक. कशाला उगाच ते जगाला दाखवायला म्हणून नात्याचं ओझं वाहतोयस. डिवोर्स बोलायला सोपं आहे बिया, पण ते जितकं बोलायला सोपं आहे तितकं करायला सोपं नाही. का? तुला त्रास होतोय ना? कारण मी प्रेम केलं तिच्यावर. या जगात कधीही कुणावरही केलं नाही इतकं प्रेम केलं. माझं पहिलं प्रेम होतं ते, आणि शेवटचं. मग आता कुठे गेलं ते प्रेम? सत्यजित, फक्त एकदा आतला आवाज ऐक, म्हणजे तुला कळेल खरं काय वाटतंय ते. बकवास असतं हे आतला आवाज वगैरे सगळं, कळलं? एकीकडे म्हणतोयस तुला वहिनींनी फसवलं, तुमच्यात आता कुठलंही नातं नाहीये. मग दुसरीकडे का ते नातं संपून टाकायलाही तयार नाहीयेस? कारण वचन दिलंय तिला मी. आयुष्यभर सांभाळ करेन असं वचन दिलंय. आणि ती ही असं वागली म्हणून मी माझं वचन नाही मोडू शकत. आणि व्यंग, तुला तर माहिती आहे
तिच्या माहेरच्यांनी सुद्धा तर दरवाजे कायमचे बंद केलेत तिच्यासाठी. जर मी सुद्धा तिला डिवोर्स दिला तर मग कुठे जाणार आहे ती? आता आपलं काय? कारण हा असा 1-2 दिवसांचा प्रश्न नाहीये, अख्खं आयुष्य आहे तुझ्यासोबत. मग हे असं नातं अख्खं आयुष्यभर रेटण्यात काय अर्थ आहे? हा? हो रे, तुझं म्हणणं मला पटतंय विहंग, पण मी काय करू तूच सांग ना. हे जे होतंय ना, यालाच आतून काहीतरी वाटणं असं म्हणतात. नाही रे विहंग, पण ती जेव्हा समोर येते ना, तेव्हा इथे 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 गर्दी होते विचारांची, अक्षरशः गर्दी होते. मला सतत असं वाटतं की ती आणि तो आशिष, ते दोघं माझ्याकडे बघतायत आणि हसतायत, मला चिडवतायत. माझी फसवणूक काय 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 मिळालं त्यांना माझी फसवणूक करून? हा, सांग ना तुम्हाला. त्यांनी माझी फसवणूक केली, त्यांना काय शिक्षा झाली? इथे मी सफर होतोय. ठीक आहे, मंजिरीचं म्हणजे असं बोलू नये, पण मंजिरीची आई गेली, तिला निदान थोडी तरी जाणीव झाली असेल की दुःख काय असतं, काहीतरी शिक्षा भोगते ती. पण तो हरामखोर आशिष, त्याचं काय? तो तर आत्ता या क्षणाला सुद्धा कुठेतरी मजा मारत फिरत असेल ना. मग तू त्याला शिक्षा देणार काय? काय? अशा गुन्ह्याची शिक्षा काय असते विहंग? फार काही करणार नाही, जीव घेणार मी त्याचा.